हे गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाईज आजच्या आपल्या HTML5 पार्ट 16 मध्ये आपण HTML चे इनलाइन एलिमेंट्स एज वेल एज HTML चे काही ब्लॉक एलिमेंट्स बघणार आहोत. सो इनलाइन एलिमेंट्स म्हणजे काय, ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय आणि कोणकोणते एलिमेंट्स त्या कॅटेगरी मध्ये येतात. जसं की इनलाइन एलिमेंटच्या अंडर कोणकोणते एलिमेंट्स HTML5 मध्ये येतात आणि ब्लॉक एलिमेंटच्या अंडर कोणकोणते एलिमेंट्स येतात, तर ते आज आपण बघणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले विल स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सो गाईज इनलाइन एलिमेंट म्हणजे काय. सो अगदी शब्दशः अर्थ आहे. इनलाइन म्हणजे सेम लाईनवर. सो एकाच लाईनवर जे एलिमेंट्स येतात किंवा त्या एलिमेंट मध्ये जे आपण काही कंटेंट लिहितो, तर ते कंटेंट जर सेम लाईनला आपल्याला दिसत असेल तर त्याला आपण इनलाइन एलिमेंट्स म्हणत असतो. जसं की सपोज तुमच्याकडे स्पॅन एलिमेंट आहे. आता स्पॅन हा जो एलिमेंट आहे HTML चा, तो इनलाइन एलिमेंट आहे. जर जो इनलाइन एलिमेंट आहे तर त्यामुळे जर स्पॅन आपण दोन सेपरेट लाईनवर जरी लिहिला तरी त्यामध्ये जे काही कंटेंट असणार आहे तर ते कंटेंट आपल्याला काय दिसणार आहे, एका सेम लाईनवर दिसणार आहे. सो आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत, सो जेणेकरून तुम्हाला समजायला पण इझी होणार आहे. सो आपला हा HTML चा कोड आहे. तर बॉडी सेक्शन मध्ये आपण काय करूया, एक पॅराग्राफ टॅग घेतो आधी. सो पॅराग्राफ टॅग जो आहे हा ब्लॉक लेवलचा एलिमेंट आहे. सो आपण तो ब्लॉक एलिमेंट नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहोत. तर आता आपण इनलाइन एलिमेंट बघतो. तर आता स्पॅन एलिमेंट जो आहे तो आपला इनलाइन एलिमेंट आहे. तर आता पी टॅग मध्ये आपण एक सेंटेन्स घेणार किंवा एक पॅराग्राफ घेणार आहोत की इनलाइन एलिमेंट कशा प्रकारे वर्क करतात. सो जस्ट एक सिंपल एक्झाम्पल, एक सिंपल सेंटेन्स या ठिकाणी मी लिहितोय. सो दिस इज हाऊ. आता आपल्याला लाईन ब्रेक करायची. ब्रेक म्हणजे नेक्स्ट लाईनला मला स्पॅन एलिमेंट घ्यायचा आहे. तर जेणेकरून तुम्हाला इथे समजेल की स्पॅन एलिमेंट हा इनलाइन एलिमेंट आहे आणि कशा प्रकारे तो वर्क करतो. तर इथे आपण स्पॅन एलिमेंट घेतला आहे आणि या स्पॅन एलिमेंट मध्ये आपण काय करणार आहे, स्पॅन एलिमेंट जस्ट इथे एक सेंटेन्स लिहितो. स्पॅन एलिमेंट. सो दिस इज हाऊ स्पॅन एलिमेंट आणि खालती एक वर्क्स म्हणून आपण वर्ड देणार आहोत. से पूर्ण आपलं सेंटेन्स आहे. दिस इज हाऊ स्पॅन एलिमेंट वर्क्स. तर आता आपण हा जो स्पॅन एलिमेंट आहे हा पी एलिमेंटच्या आत घेतलेला आहे. आता आपण हा स्पॅन एलिमेंट आहे तो न्यू लाईन वर पण स्टार्ट केला. इथे तुम्ही बघू शकता 11 नंबरच्या लाईनवर आपण स्पॅन एलिमेंट स्टार्ट केला. तरी जर तुम्ही याचा रिझल्ट जर बघितला ब्राउझरवर तर तुम्हाला हे जे सेंटेन्स आहे ते पूर्ण ऍज इट इज दिसणार आहे, कारण स्पॅन हा एक इनलाइन एलिमेंट आहे. जर तुम्ही इथे ब्राउझरवर बघितलं तर हे बघा, दिस इज हाऊ स्पॅन एलिमेंट वर्क्स. म्हणजे जे काही आपण वर्ड्स टाईप केले पॅराग्राफच्या अंडर विथ स्पॅन एलिमेंट, तर ते पूर्णचे पूर्ण एका सेम सेंटेन्स वर किंवा सेम लाईन मध्ये आपल्याला शो होत आहे, सिंगल लाईन मध्ये आपल्याला शो होत आहे. जर तुम्हाला स्पॅनला एखादी स्टाईल अप्लाय करायची असेल तर ती स्टाईल पण तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर त्यासाठी आपल्याला स्टाईल हा जो ही जी प्रॉपर्टी HTML ची तर ती आपल्याला युज करायची. त्यासाठी आपण बॉर्डर घेऊया 1 पिक्सल सॉलिड आणि रेड. त्याला करूया सेव्ह. आणि जर आता तुम्ही बघितलं तर आपला जो स्पॅन एलिमेंट आहे तर त्या स्पॅन एलिमेंटच्या भोवतीच फक्त इथे बॉर्डर आलेली आहे. तर हा जो स्पॅन एलिमेंट तो इनलाइन एलिमेंट आहे म्हणून तो सेम लाईन वर त्या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. सो अशा प्रकारे बरेच सारे इनलाइन एलिमेंट्स HTML मध्ये अवेलेबल आहेत. तर आता हा जो स्पॅन एलिमेंट हा आपण एकच स्पॅन एलिमेंट घेतला. जर आपण मल्टिपल स्पॅन एलिमेंट्स घेतले ते सुद्धा एका सिंपल लाईन वरच किंवा एका सिंगल लाईन वरच ते डिस्प्ले होत असतात. जसे की आता पॅराग्राफच्या खाली जाऊया आपण. पॅराग्राफला मी इथनं कमेंट करतो आणि नेक्स्ट लाईनला आपण इथे फक्त स्पॅन एलिमेंट घेऊया. इथे मी सपोज नुसता इथे मी फक्त एक स्पॅन एलिमेंट घेतला. तर यामध्ये आपण स्पॅन 1 आणि अगेन स्पॅन ह्या एलिमेंटच्या खाली अजून एक स्पॅन एलिमेंट घेऊया आणि त्याला स्पॅन 2 देऊया. याला सेव्ह करूया. तर हे जे दोन एलिमेंट्स आहेत तर ते दोन एलिमेंट आपल्याला इनलाइन असल्यामुळे एका सिंगल लाईन वरच दिसणार आहे. जर आपण ब्राउझरवर बघितलं तेव्हा स्पॅन 1 आणि स्पॅन 2 आपण वेगवेगळ्या एलिमेंट्स मध्ये म्हणजे स्पॅनच्या वेगवेगळ्या एलिमेंट मध्ये त्याला लिहिलेला आहे. स्पॅन 1 आणि स्पॅन 2 हा जो टेक्स्ट आहे तो वेगवेगळ्या स्पॅन एलिमेंट मध्ये लिहिला आहे. तरी सुद्धा आपल्याला ते दोन्ही एका सिंगल लाईन वर इनलाइन दिसतात, कारण का स्पॅन एलिमेंट हा जो आहे तो आपला इनलाइन एलिमेंट आहे. आता स्पॅन एलिमेंट व्यतिरिक्त आपल्याकडे बरेच सारे इनलाइन एलिमेंट्स आहेत HTML मध्ये. आता कोणकोणते आहेत तर अँकर टॅग आहे, म्हणजे जे आपण लिंक साठी युज करतो ए टॅग, तर ती अँकर टॅग त्याला आपण म्हणतो. तर ते हायपर लिंक डिस्प्ले करण्याचं काम करत असते. तर त्याला आपण
इनलाईन एलिमेंट म्हणतो. त्याचबरोबर स्पॅन एलिमेंट आहे जो की आपण आता मगाशी बघितला. त्यानंतर स्ट्रॉंग एलिमेंट आहे जो की आपण एखादा सेंटेन्सला जर स्ट्रॉंग करायचं असेल म्हणजे बोल्ड करायचं असेल तर त्यासाठी आपण स्ट्रॉंग एलिमेंट यूज करतो. त्याबरोबर ईएम म्हणून आहे, इम्फॅसाइज टेक्स्ट शो करण्यासाठी आपण ईएम हा जो एलिमेंट आहे त्याचा यूज करत असतो. त्याचबरोबर इमेज आहे, इमेज डिस्प्ले करण्यासाठी आपण इमेज एलिमेंटचा यूज करतो. आणि इमेज एलिमेंट जो आहे हा सुद्धा इनलाईन एलिमेंट आहे. जर तुम्ही दोन इमेज एलिमेंट्स घेतले तर त्या दोन्ही इमेज तुम्हाला इनलाईन एका सेम लाईनवर तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. त्याबरोबर लेबल म्हणून आहे, जर इनपुट फील्डला आपल्याला लेबल द्यायचं असेल तर जे लेबल एलिमेंट जो आहे तो सुद्धा एक इनलाईन एलिमेंट आहे. त्यानंतर ॲब्रिव्हिएशन म्हणून आहे, रिप्रेझेंट अँड ॲब्रिव्हिएशन. जर ॲब्रिव्हिएशन तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल तर ॲब्रिव्हिएशन आपण एलिमेंट यूज करत असतो, तर तो सुद्धा एक इनलाईन एलिमेंट आहे. आणि कोड, जर तुम्हाला कोड शो करायचा असेल तुमच्या वेब पेजवर ब्राउझरवर ऍज इट इज, तर त्यासाठी आपण कोड एलिमेंटचा यूज करत असतो आणि तो सुद्धा एक इनलाईन एलिमेंट आहे. तर हे सारे इनलाईन एलिमेंट्स HTML मध्ये अवेलेबल आहेत. आणि इन अपकमिंग व्हिडिओज आपण हे वन बाय वन बघणार आहोत की लिंक हे जो एलिमेंट आहे तो लिंक साठी आपण यूज करतो मोस्टली. त्याला अँकर टॅग किंवा हायपरलिंक एलिमेंट सुद्धा म्हणतात. तर तो आपण वन बाय वन बघणार आहोत. स्पॅन आपण आता बघितला, स्ट्रॉंग एलिमेंट पण बघणार आहोत. स्ट्रॉंग म्हणजे आपला एखादा जर टेक्स्ट असेल तर त्या टेक्स्टला एक्स्ट्रा बोल्ड करण्याचं काम स्ट्रॉंग एलिमेंट करत असतो. सो डिफाईन इम्पॉर्टंट टेक्स्ट युजली डिस्प्ले ॲज अ बोल्ड. तर जसं बोल्ड एलिमेंट आहे, बी टॅग जो आहे किंवा बी एलिमेंट जो आहे, तर तो बी एलिमेंट जसं बोल्ड एखाद्या टेक्स्टला बोल्ड करण्याचं काम करतं तसंच स्ट्रॉंग एलिमेंट सुद्धा करतं. फक्त डिफरन्स एवढाच आहे की स्ट्रॉंग हा त्या टेक्स्टला इम्पॉर्टंट टेक्स्ट म्हणून डिफाईन करतं की हा जो टेक्स्ट आहे तो इम्पॉर्टंट टेक्स्ट आहे, म्हणून ते आपण स्ट्रॉंग एलिमेंट यूज करत असतो. त्यानंतर ईएम सुद्धा आहे, इमेज आहे, लेबल आहे, ॲब्रिव्हिएशन कोड, हे सर्व एलिमेंट्स आपण वन बाय वन अपकमिंग व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. इथे जस्ट आपल्याला एक आपण लिस्ट बघितली की इनलाईन एलिमेंट HTML मध्ये कोणकोणते आहेत मेन एलिमेंट्स. सो आय होप तुम्हाला इनलाईन एलिमेंटचा कन्सेप्ट समजला असेल. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. आता आपण बघणार आहोत ब्लॉक लेवल एलिमेंट. तर एक्झॅक्टली अपोजिट आहे इनलाईन एलिमेंटच्या. जसे की इनलाईन एलिमेंट मध्ये जे काही आपण कंटेंट लिहितो ते आपल्याला एका सेम सिंगल लाईनवर डिस्प्ले होत असतं. पण ब्लॉक लेवल एलिमेंट मध्ये तसं नाही आहे. ब्लॉक लेवल एलिमेंट म्हणजे काय, तर ते पूर्ण विथ त्याचं कन्सिडर करतं किंवा जी काही त्याला विथ मिळते त्या सिंगल लाईनला ती पूर्ण ते ऍक्वायर करण्याचं काम करत असतं. आणि जर तुम्ही दोन एलिमेंट ब्लॉक लेवल एलिमेंट एकाच लाईनवर जर लिहिले तरी ते न्यू लाईनवर डिस्प्ले होत असतात. तर त्याचं सुद्धा आपण एक्झाम्पल घेणार आहोत. त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते पॅराग्राफ टॅग आहे, पॅराग्राफ एलिमेंट आहे. तर पॅराग्राफ एलिमेंट हा एक ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. त्यानंतर डिव जो आहे तो सुद्धा एक ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. सो आता आपण एक ब्लॉक लेवल एलिमेंटचं एक्झाम्पल बघणार आहोत. सो ब्लॉक लेवल एलिमेंट्स, सो ब्लॉक एलिमेंट साठी सुद्धा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्यासाठी बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते पॅराग्राफ एलिमेंट्स आहेत. सो या ठिकाणी आपण एक पॅराग्राफ एलिमेंट घेणार आहोत आणि त्यामध्ये एक सेंटेन्स लिहा सिंपल. सो दिस इज हाऊ ब्लॉक एलिमेंट वर्क्स. ओके, सो हे एक सिंपल एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सो या पॅराग्राफ एलिमेंटला आपण एक स्टाईल देणार आहोत जेणेकरून आपल्याला समजेल की ते जो पॅराग्राफ एलिमेंट आहे तो किती विथ ऍक्वायर करतो किंवा किती जी साईज आहे ती ऍक्वायर करतो. तर त्यासाठी आपण एक स्टाईल घेऊया. इथे अगेन आपण बॉर्डरच घेणार आहोत. बॉर्डर 1 पिक्सल, सॉलिड आणि रेड. सो याला आपण सेव्ह करूयात आणि ब्राउझरवर बघूया. तर तुम्ही बघू शकता स्पॅन एलिमेंट किंवा जे इनलाईन एलिमेंट्स आपण मगाशी बघितले तर ते त्याला जेवढी रिक्वायर्ड स्पेस आहे तेवढीच स्पेस ऍक्वायर्ड करतात. पण जे ब्लॉक लेवल एलिमेंट असतात तर ते पूर्ण फुल विथ घेतात. जेवढी तुमची पेजची विथ आहे तेवढी पूर्णची पूर्ण विथ ते ऍक्वायर करत असतात. इथे तुम्ही बघू शकता आपलं जे टेक्स्ट आहे पॅराग्राफ मध्ये ते एवढंच आहे, तरी सुद्धा पॅराग्राफ एलिमेंटने पूर्ण जेवढी त्याला स्पेस इथे या पेजला अवेलेबल आहे ती पूर्णची पूर्ण स्पेस त्यांनी या ठिकाणी ऍक्वायर केलेली आहे. सो हा एक मेन डिफरन्स आहे इनलाईन एलिमेंट आणि ब्लॉक लेवल एलिमेंटचा. सो हा एक मेन डिफरन्स आहे इनलाईन एलिमेंट आणि ब्लॉक एलिमेंट मधला. सो जर तुम्ही मल्टिपल पॅराग्राफ जरी लिहिले या ठिकाणी तरी ते त्याचा जो स्टार्टिंग पॉइंट असणार आहे तर तो न्यू लाईनच असणार आहे. तर आपण ते सुद्धा एक एक्झाम्पल घेऊया. सो आपला हा फर्स्ट पॅराग्राफ आहे आणि अगेन मी कॉपी करेल आणि पेस्ट करेल. तर हे आपल्याकडे दोन पॅराग्राफ्स आहे. आता याला आपण बघूया ब्राउझरवर. तर हे बघा, हा जो आपला पॅराग्राफचा टेक्स्ट आहे तो टेक्स्ट अगदी कमी आहे, स्मॉल आहे. तर हा टेक्स्ट आपण ह्या ठिकाणी स्टार्ट करू शकत होतो, पण हा
आपण हा जो टेक्स्ट आहे तो पॅराग्राफ मध्ये घेतलेला आहे. तर त्यामुळे काय झालं की पॅराग्राफ हा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे, म्हणून त्याने न्यू लाईन ऍक्वायर केली, न्यू लाईन पासून तो स्टार्ट झालेला. सो अशा प्रकारे ब्लॉक एलिमेंट जे असतात ते वर्क असतात. तर सेम सेंटेन्स जर आपण स्पॅन मध्ये घेतलं असतं, सपोज इथे स्पॅन घेतलं आणि स्पॅन मध्ये मी सेम सेंटेन्स जे आहे ते या ठिकाणी टाकलंय. दिस इज हाऊस इनलाईन एलिमेंट वर्क्स आणि सेम स्पॅन कॉपी करून आता नेक्स्ट लाईनला आपण राईट केला आणि याला सेव्ह केलं तर तुम्हाला इथे क्लिअरली याचा डिफरन्स दिसणार आहे. हे बघा, आता हा जो इथे आपण हे जे दोन सेंटेन्स घेतलेले आहेत तर ते स्पॅन एलिमेंट मधले घेतलेले आहेत. तर स्पॅन एलिमेंट त्याला जेवढी स्पेस हवी आहे तेवढीच त्याने एक्वायर केली, बाकी त्याने सोडून दिली. म्हणून का नेक्स्ट लाईन पासून दुसरा जो स्पॅन आहे त्या स्पॅन मध्ये जे काही कंटेंट आहे किंवा जो काही टेक्स्ट आहे तो टेक्स्ट या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. पण ब्लॉक लेवल एलिमेंट मध्ये तसं काही नाही. ब्लॉक लेवल एलिमेंट मध्ये जर तुम्ही कंटेंट लिहित असाल तर ते नेक्स्ट लाईनला स्टार्ट होणार आहे. सो दिस इज अबाउट द ब्लॉक एलिमेंट. जसं आपण आता मग अशी बघितलं की इनलाईन मध्ये सुद्धा खूप सारे एलिमेंट्स आहेत, तसंच ब्लॉक एलिमेंट मध्ये सुद्धा खूप सारे एलिमेंट्स आहेत. आता कोणकोणते आहेत तर डिव आहे. डिव सुद्धा एक ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. आणि डिव कशासाठी यूज करतो आपण तर एक कंटेनर आहे. डिव इज अ कंटेनर फॉर ब्लॉक एलिमेंट अँड कंटेंट. तर खूप सारे जर कंटेंट आपल्याला लिहायचं असेल तर त्यासाठी आपण डिव किंवा एक कंटेनर बनवायचं असेल तर त्या कंटेनर बनवण्यासाठी आपण मोस्टली डिव एलिमेंटचा यूज करत असतो. त्यानंतर पॅराग्राफ डिफाईन करण्यासाठी आपण पॅराग्राफ एलिमेंटचा यूज करतो, जे की एक्झाम्पल आपण आता बघितलं. त्यानंतर H1 to H6 जे काही हेडिंग एलिमेंट्स आहेत तर ते सुद्धा ब्लॉक एलिमेंट्स आहेत. त्याचबरोबर UL म्हणजे जे लिस्ट एलिमेंट्स आहेत, जसं की UL झालं, OL झालं, LI झालं, तर हे जे काही लिस्ट एलिमेंट्स आहेत तर ते सुद्धा ब्लॉक एलिमेंट्स आहेत. UL म्हणजे अनऑर्डर लिस्ट साठी आपण UL यूज करतो, OL ऑर्डर लिस्ट साठी OL यूज करतो आणि लिस्ट LI जो एलिमेंट आहे तो लिस्ट आयटम साठी आपण यूज करत असतो. त्याचबरोबर सेक्शन हा जो एलिमेंट आहे तर तो सुद्धा ब्लॉक लेवल एलिमेंट किंवा ब्लॉक एलिमेंट आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर आर्टिकल सुद्धा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. त्यानंतर हेडर आहे, फुटर आहे, नॅव, त्यानंतर ब्लॉक कोड आणि फॉर्म, हे जे काही एलिमेंट्स आहेत ते सर्व ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आणि हे एलिमेंट सुद्धा वन बाय वन अपकमिंग व्हिडिओज मध्ये आपण बघणार आहोत. तर त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून जेव्हा मी हे व्हिडिओज अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते रिस्पेक्टिव्ह व्हिडिओज तुम्ही चेकआउट करू शकतात, बघू शकतात आणि त्यातून सुद्धा काहीतरी नवीन तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करू शकतात. सो दीज आर द ब्लॉक लेवल एलिमेंट्स आणि इनलाईन एलिमेंट्स आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आणि आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट आवडला असेल, समजला असेल. आणि जर तुम्हाला समजला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण जर प्रत्येक वेळेस नवीन नवीन कन्सेप्ट सोबत व्हिडिओज अपलोड करत असतो तर तुम्हालाही त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. सो पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.